हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? हॅलो चिबू आणि हॅलो अमू. तर ही आहे अमू आणि ही आहे चिबू. तर मी भाविका आणि तुम्हा सर्वांचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. आणि तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल की आपलं पॅकिंग ब्लॉग कसं होतं, हाऊ टू पॅक लाईक अ प्रो, हा आपण ब्लॉग पाहिला. कारण आम्ही ट्रॅव्हल करत होतो, मी त्यातसुद्धा मेन्शन केलं होतं. आणि आता आम्ही निघालेलो आहोत आणि भयानक ऊन आहे, म्हणजे भयानक गरमी आहे. आम्ही जात आहोत थायलंड, नॉर्थ थायलंडमधलं एक छोटंसं डेस्टिनेशन आहे, क्रँग क्रचांग असं म्हणतात त्याला. आय डोंट नो मी नीट प्रोनाऊन्स करते की नाही. कँग क्रचांग, राईट? कँग क्रचांगला. आणि तिथे आम्ही सुंदर असं रिसॉर्ट बुक केलं आहे, रिव्हर वगैरे आहे. आणि इथे सुद्धा रिव्हर आहे, ही बघा. मे बी हीच रिव्हर असू शकते. एक मिनिट, काय म्हणतेस? काव म्हणजे काव म्हणजे मराठी काय मराठीत बोलतात? काव, गाय. गाय, अच्छा अच्छा, गाय दिसली. ओके, ती म्हणते काऊ दिसली. सो असं सगळं आहे. आता सगळेजण एक येते. आमची गाडी आता आली, आम्ही सगळे एका गाडीत होतो. तुम्ही पाहिलंच असेल, मी चिमू, अमू, निनाद आणि सौरभ. आणि बाकीच्या ज्या गाड्या येत आहेत. तर मग आम्ही सकाळी लवकरच निघालो होतो, अराऊंड 7 वाजता वगैरे निघालेलो. सो ब्रेकफास्टला थांबलो आणि आता मी लंचला थांबलेलो आहोत. आणि छान वाटतंय. छान वाटण्यापेक्षा भरपूर 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 गरम आहे. मी तुम्हाला सांगेन की तुम्ही जर थायलंडला यायचा आत्ता प्लॅन करत असाल ह्या सीझनमध्ये, तर बिलकुलच करू नका. मी सांगेन, खरंच खूपच गरम आहे, खूपच त्रास होऊ शकतो तुम्हाला. आम्ही सुद्धा आता ट्रॅव्हलमध्ये ताकाच्या बाटल्या वगैरे आम्ही घेऊन फिरतो, म्हणजे एवढं गरम आहे. तर मग असं सगळं आहे. आता आम्ही थोड्या वेळातच पोहोचू, म्हणजे जेवून वगैरे आम्ही पोहोचू रिसॉर्टवरती. त्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे होऊन आपण भेटूया. आम्ही 2 नाईट्स इथे आलेलो आहोत. 2 नाईट्स 3 डेजची ट्रिप आहे. आणि माहीत नाही आम्ही काय करणार आहे, कारण नॅशनल पार्कसुद्धा आहे. पण आय डोंट थिंक सो आम्ही जाऊ नॅशनल पार्कला, कारण एवढं गरम असल्यामुळे आम्हाला वाटत नाही की आम्ही नॅशनल पार्कला जाऊ. सो आम्ही असंच रिव्हर साईड वगैरे फन करणार आहोत, ते तुम्ही बघालच. तर मग स्टे ट्यून, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मग चला, आता मी जेवतो आणि मग भेटूया थोड्या वेळात. बाय. इथे लागली आहे आईस्क्रीमची गाडी आणि सगळेजण आईस्क्रीम घेतात. क्या आईस्क्रीम फ्लेवर कोणते आहेत? चॉकलेट, कोकोनट आणि वनिला. चॉकलेट, कोकोनट, व्हॅनिला. टेस्टिंग देतात हे नॅचरल सारखे? देतील ना, देतील. मग मला ती कोकोनटची टेस्टिंग आणि कोकोनट, हो कोकोनट टेस्ट. मला ते जेली हवी आहे ग, सफेद सफेद. अजून हवं आहे हे सफेद. ताडगोळी. नो नो नो, दिस दिस. आम्ही मस्त कोकोनट आईस्क्रीम खातो. इकडचं बँकॉकचं फेमस कोकोनट आईस्क्रीम. येस, होममेड कोकोनट आईस्क्रीम. कोकोनट आईस्क्रीम अल्लाय मकमक. व्हेरी टेस्टी. अलोय मकमा. हॅलो गाईज, तर आम्ही आलो आहोत रिसॉर्टवरती आणि खूप अमेझिंग असं ब्युटिफुल रिसॉर्ट आहे. एकदम असं वाटलंच नव्हतं. गरम खूप होतं आहे, पण एवढी झाडं आहेत ना इथे, त्यामुळे आता तरी एवढं जाणवत नाही आहे. दुपारी खूप जाणवत होतं. सो आम्हाला येऊन ना बराच वेळ झाला आहे, म्हणजे आम्ही 1-1.5 तास मस्तपैकी झोपलो होतो. सो आत्ता उठलोत. अर्धी लोक गेली आहेत स्विमिंग पूलमध्ये. सो मी म्हटलं की आधी मी जाऊन पूल बघते कसा आहे आणि मग मी सुद्धा जाणार आहे स्विमिंग पूलला. आणि तुम्हाला ना मी क्विक टूर देते ह्या रिसॉर्टची. तर हे बघा, इथे ना हे असे डायनिंग टेबल आहेत आणि त्याच्या भोवती हे असे छोटे छोटी घरं आहेत, म्हणजे छोटे छोटे कॉटेजेस आहेत म्हणू शकतो. सो आम्ही हे पूर्ण असं बुक केलं आहे पूर्ण. सो सगळी अर्धी लोकं झोपली आहेत मे बी, अर्धी लोकं स्विमिंग पूलमध्ये आहेत आणि अर्धी लोकं गेलेत मसाज बुक करायला. सो आम्ही मसाजसुद्धा घेणार आहोत. सो चला, तुम्हाला मी पटकन दाखवते इकडची रूम आणि इकडचं रिसॉर्ट. चला 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 चला. तर मग गाईज, हा असा बेसिक रूम आहे. आम्ही हे सगळे कर्टन्स लावून घेतले. हे पूर्ण उघडतं आणि त्याच्या समोर पूर्ण तो पॉन्डचा व्ह्यू आहे. आणि एक मिनटं तुम्हाला दाखवतेच. हे बघा, हा असा पूर्ण पॉन्डचा व्ह्यू आहे. इथे एक छोटंसं टेबल आहे, पण बाहेर बसून चहा पिण्यासारखं क्लायमेट नाही आहे. सो असा रूम आहे. तिकडे कबट आहे, इथे मिरर आहे. इथे माझा ड्रेस दिसेल का? एक मिनिट बघूया. सो हा माझा ड्रेस आहे फुल. सो आता आपण इकडचे वॉशरूम्स बघूया. सो हा असा एवढा मोठा वॉशरूम आहे
आणि इथे जकूझी आहे आणि हे वरून असं ओपन आहे पूर्ण. छान आहे. पण मला इथे कळत नाही ते शावर वावर काही दिलं नाही. तुम्हाला आंघोळ करायची असेल तर तुम्हाला जकूझीमध्येच उतरावं लागणार आहे, कारण वेगळा असं शावर एरिया इथे नाही आहे. आणि इथे मिरर आहे आणि इथे मी आहे. तर मग चला आता आपण जाऊया बाहेर. बाहेर आल्यावरती हा असा इथे पॉन्ड आहे आणि ना इथून असं पाणी येत होतं, मग अशी फाउंटेन होते, पण आय डोंट नो का आत्ता बंद केले आहेत त्यांनी. आणि इथे असं छान टेबल आहे, कॉफी टेबल. आणि इथे हे सगळे असे विलाज आहेत, हे बघा. आपण जाऊया स्विमिंग पूलच्या इथे, बघूया काय काय चालू आहे. हा एक इथे रूम आहे आमचा, समोरचा एक आमचा रूम आहे, तो तिकडचा आमचा रूम आहे आणि बाकीचे रूम असे ह्या साईडला आहेत. चलो. आणि इथे खाली ना एक नदी सुद्धा आहे, तिथे पण आपण जाणार आहोत नदीवरती. खास हे आम्ही नदीच्या बाजूला आहे म्हणून आम्ही हे रिसॉर्ट बुक केलं. सो आय डोंट नो, इथे कोणीच नाही आहे, मी एकटीच आहे, सगळे लोक गेले. बाय द वे आम्हाला आधी वाटलं होतं की ही नदी आहे, पण ही नदी नाही आहे, नदी खाली आहे वेगळी. हे त्यांनी आर्टिफिशियल बनवलेली नदी आहे. ओ, तिथे जिम सुद्धा आहे. इथे आहे जिम. सगळेजण कुठे आहेत? कुठे खाली? कुठे आहे? कुठे आहे नदी? सो हा इथे स्विमिंग पूल आहे. सगळ्यांची ते अंघोळ करून झाली. कुठं वाटलं नी ना स्विम करून? मस्त. चांगलं पाणी? हे पाणी ठीक आहे, गरम आहे. अच्छा. आता तू नदीवर जातोयस पाण्यात? जाऊन आलो नदीत. नदीत अंघोळ करून आलास? ओ माय गॉड, मला का नाही बोललास? तू झोपली होती. मी झोपली नव्हती, मी एडिटिंग करत बसले होते. काय केलं? आपण पोहोचलो आहोत नदीकडे. बापरे, खूप पाणी आहे बाहेर, फोर्स आहे. मी बघायला आले आधी. हे राफ्टिंग आहे. आणि इथे चालू आहे राफ्टिंग. सो मंडळी, मला अजिबात राहवलं नाही त्यांना बघून. सो मी म्हटलं की मी पटकन रूमवर जाते आणि चेंज करते, स्विमिंगचे कपडे घालते आणि येते, कारण मला पण जायचं आहे नदीत. खूप मस्त थंडगार पाणी आहे. हां, बरोबर आहे. मी एवढं मोठं आहे ना, चालून दमायला झालं मला. तर माझं झालं आहे आता फटाफट चेंज करून. असं एक शर्ट घातलं आहे आणि खाली शॉर्ट्स घातली आहे. खूप चालायचं आहे, नदी खूप लांब आहे आणि खूप मस्त वाटतं. खूप सुंदर लोकेशन आहे. सो चला जाऊया आपण फटाफट. गाईज, मी ओव्हर एक्साइटमेंटमध्ये ना आमच्या रूमची कीज रूमलाच म्हणजे बाहेरूनच लावून ठेवली आणि मी तिथंच विसरले. सो असं सगळं होतं आहे. सो मी गीताला सांगितलं, गीता आमच्या बाजूच्याच रूममध्ये आहे, तर मी तिला सांगितलं की ती की प्लीज काढून ठेव. मी कुठे आली आहे? मला खाली जायचं होतं. एक मिनिट, मला खाली जायचं होतं. मी कुठे उतरले मलाच नाही कळत आहे. ओके, ओ इथून खाली उतरायचं तेच म्हटलं.
आणि मग रात्री 12 वाजता अस्मिताच्या बर्थडेचं केक कटिंग सुद्धा झालं. तर मग तयारी चालू झाली कराओके नाईटची. आणि आता तुम्ही पुढे बघालच की इकडची थाय लोक सुद्धा आपल्या हिंदी गाण्यांवर, हिंदी गाणं तर सोडा, आपल्या मराठी झिंगाटवर मनापासून नाचले. झिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन. रिम झिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में, लगी कैसी ये अगन. रिम झिम गिरे सावन. ने पे जान, कदमों में तेरे निकले मेरा दम, है बस यही अरमान. अरे डल डल डले, डल डल डले, डल डल डले. जाएंगे काम कोई कर जाएंगे, मर के जाएंगे, मर जाएंगे काम. अरे रख दी निशाने पे जान, कदमों में तेरे निकले मेरा दम, है बस यही अरमान. खाई के पान बनारस वाला, खुल जाए बंद अकल का ताला. ओ खाई के पान बनारस वाला, खुल जाए बंद अकल का ताला. फिर तो ऐसा करे धमाल, सीधी कर दे सबकी चाल. ओ छोरा गंगा किनारे वाला, ओ छोरा गंगा किनारे वाला. ओ खाई के पान बनारस वाला, खुल जाए बंद अकल का ताला.